गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज व्लॉग मी करते ते पण घरातला, कारण मी ऑलवेज तुम्हाला बाहेरचाच व्लॉग दाखवते की बाहेर जाते आणि काय काय करते. तर म्हटलं आज घरी काय करते ते दाखवते. तर इथे आता यांचं काम चालू आहे. ह्यांचं वर्क फ्रॉम होम आहे, खूप बेस्ट आहे आणि मला सुट्टी आहे. आणि इथे कोको कोको से हाय टू एव्हरीवन. हाय, मला बघते तू. तर आता मी जेवण बनवणार आहे. तर काय बनवते ते तुम्हाला मी दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये, सो स्टे ट्यून. तर आता मी मार्केटला जातोय भाजी वगैरे आणायला, आणि मी पूर्ण 1 वीकचं किंवा ऍटलीस्ट 3 डेज तरी मी भाजी एकत्र आणते आणि कोकोला फिरायला नेणार आहे. तर रोज असं कोकोला आम्ही मॉर्निंगला किंवा इव्हनिंगला असं बाहेर आणतो. तर तिला आता राऊंड अपसाठी आणले, कारण तसं पण मार्केटला जायचंच आहे. आता ही इथे इतकी पळतीये कारण की तिला आता थोडंसं सेन्स लागला की हां कल्पेश आलाय करून, त्याच्यामुळे ती आता बाहेर जाते. तर बघूया आपण कल्पेश आलाय का. तर कल्पेश आला होता म्हणून ती एवढं पळत 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 बाहेर गेली. तर आता मार्केटमध्ये मी इथे भाजी घ्यायला आली आहे. असंच जरा मार्केटमध्ये फिरलो वगैरे, मग कल्पेश समोर झाला की चहा प्यायचा. सो मग मला पंढरपूर चाय खूप आवडते, तर त्याला बोलली की आपण इथे जाऊया करून. कशी आहे चहा? मस्त आहे ना, पंढरपूर चहा. तर आता मला सगळं भाजी घेऊन झाली आहे, चहा पिऊन झाली आहे, आणि आता घरी जाऊन मी जेवण बनवणार आहे. काय बनवायचं अजून ठरलं नाहीये, पण आता घरी जाऊन बघू. मी तुम्हाला दाखवते घरी जाऊन मी काय काय भाज्या घेतल्या. तर आता मी मार्केटमधून वगैरे आली आहे आणि मी काय काय आणलं तुम्हाला मी दाखवते. हे डेलीसाठी कोकोला काकडी लागते खायला, ती रोज खात असते. तर इथे काकडी आहे, बटाटे आणलेत मी, आणि हे शिमला मिरची, टोमॅटो, इथे हिरवे मसाला आहे, इथे मटर आहेत, भेंडी आहे. तर हे 2-3 दिवसाचं सामान मी एकदाच आणून ठेवते मार्केटमधून, कारण की मग रोज रोज जायला टाइम नाही भेटत. तर आता इथे मी भाजी क्लीन करते. त्यांची मस्ती बघा. डॅडी तू खा. हा घे डॅडी, सगळं तू घे. तुला पाहिजे कोको, तुला पाहिजे बाबू. आता ही मला भाजी क्लीन करून देणार आहे ना कोको, आहे ना कोको? अच्छा माझ्याकडे येऊन बसायचं. कोको बघू. माझी बकरी मला क्लिनिंग करून देतीये. कोको क्लीन करून देते तू मला, मला क्लीन करून देते. दे बरं मला, दे दे, घेऊ मी, घेऊ. तुला पाहिजे? तू आता ह्याच्यातले मटर काढणार, मला नवीन देते मी. हा हे घे, धर. आता नवीन घेतले. ती मटर काय खाणार नाही, पण ते सगळं होतं सोलून देणार मला, आहे ना भाजीसाठी. कोको हाय कोको. कोकोनी सोलून ठेवलं आहेत मटार. कोको बघा, ते अजून करतेच आहे. ते आता सगळे मटर काढून ठेवणार आणि फक्त ते वरचं जे कव्हर आहे ते चावून चावून ठेवून देणार, कारण की मी मटर साईडला काढते आणि ते फेकून देते, मग ती पण तेच करते. मी आता काढून ठेवले.
किती ती मेहनत कोको. थँक्यू सो मच हेल्प करण्यासाठी. थँक्यू कोको. चला चला चला. बघा किती बिझी आहे. आम्ही काम कम्प्लीट झाल्याशिवाय तर नाही काय करणार. कोकोची करामते. आता तिला दुसरं वाला मटर पाहिजे आहे ना कोको. आता नवीन मटर पाहिजे ना तुला, आहे ना. बघा काय पाहिजे कोको. काय पाहिजे. हे पाहिजे. हे पाहिजे तुला. हे पाहिजे. नाही भेटणार. नाही भेटणार. तुला पाहिजे. हे पाहिजे तुला. तुझे दात केवढे छोटे छोटे कोको. दात किती छोटे छोटे. क्यूटी. तर आज मी मटर मसाला बनवणार आहे. राईस आणि उघडायला टाकणार आहे. मी मटर उकडायला यासाठी टाकते कारण की मग भाजी बनवताना असं जास्त वेळ नाही लागणार आणि पटापट भाजी बनेल. आणि ऑब्व्हियसली प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. टाईम असं तर आपण डायरेक्ट बनवू शकतो, नाहीतर मग मी असं उकडूनच बनवते. तर आता ह्याला 3 शिट्ट्या काढणार. त्यानंतर भाजी कशी बनवणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवते. तर आता इथे मी तेल गरम करायला ठेवलंय आणि इथे माझी रेसिपी आहे. इकडे पुढे येऊन दाखव. इथे मी सगळं हे घेतलंय. हे कांद्याची पेस्ट आहे, टोमॅटो पेस्ट आहे, नंतर आपले सगळे मसाले आहेत. इथे उकडलेले मटर आणि आपली कोथिंबीर, एक मिरची घेतली, हिंग आणि कढीपत्ता. आता इथे तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घेणार आहे. इथे मी कढीपत्ता घेतलाय आणि एक मिरची. आता इथे मी कांद्याची पेस्ट टाकणार आहे. एक कांदा प्रॉपर आहे ना मी मिक्सरमध्ये वाटून घेतला होता. आणि आता इथे टोमॅटोची प्युरी टाकते. आता ह्याला थोडासा ना कलर येईपर्यंत आणि थोडं तेल सुटेपर्यंत असंच ठेवायचं आणि त्यानंतर बाकीचे मसाले ऍड करायचे. आता थोड्या वेळ तर आता तुम्ही बघू शकता की ह्याला थोडं तेल सुटायला लागलंय. म्हणजे ते बऱ्यापैकी असं रेडी झालंय. आता ह्याच्यामध्ये आपण बाकी मसाले वगैरे टाकायचे. तर आता इथे मी हळद टाकतीये 1/2 टीस्पून. त्याच्यानंतर हा आपला गरम मसाला आहे थोडा आणि कोरिएंडर पावडर वगैरे मिक्स सगळं मी 1/2 चमच टाकते. मिरची आहे म्हणून तिखट थोडं कमी टाकते. आणि इथे 1/2 चमच मी सॉल्ट घेतली. आता हे सगळं प्रॉपर मिक्स करून घ्यायचं. खूप छान कलर येईल त्याला थोड्या वेळाने. आणि हे थोडं ग्रेव्ही टाईप बनणार आहे, त्याच्यामुळे थोडं पाणी पण मी ऍड करणार आहे. थोडंच पाणी ऍड करणार आहे. आता यामध्ये मटर ऍड करते. हे 1/2 किलो मटर घेतले होते मी आणि उकडून घेतले जसं मी मगाशी तुम्हाला दाखवलं. आता हे प्रॉपर मिक्स करून घेणार आहे. मी उकडून यासाठी घेतले कारण की मग भाजी कशी पटकन होते आणि मग जास्त वेळ लागत नाही. त्याच्यामुळे मग मी मटर उकडूनच घेते. काही जण डायरेक्ट पण बनवतात. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती छान वाटतंय आणि भाजी लगेच होईल. आता मी यामध्ये थोडंसं पाणी टाकतेय जितकं मला हवंय तितकं.
आणि ह्याला थोडीशी उकडी काढणार आहे मी 1-2 आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर ऍड करेन. आता ह्याला आपण थोडं 5 मिनिटं 1-2 उकडी येईपर्यंत ठेवायचं. तर आता इथे बघाल तुम्ही तर उकडी याला सुरुवात झाली आहे छान अशी आणि मस्त अशी वर तरी पण आली आहे. आणि आता लास्टला याच्यामध्ये आपण कोथिंबीर ऍड करणार आहोत. तर फायनली आपली भाजी रेडी झाली आहे. जेवढं मला पाहिजे घट्ट म्हणजे ते प्रत्येकावर डिपेंड आहे. जर तुम्हाला घट्ट हवी तर घट्ट आणि जर पातळ हवी तर पातळ. तुम्हाला मी दाखवते. हे बघा हे असं एवढं मी घट्ट ठेवली ग्रेव्ही. आता ह्याच्यावरती मी कोथिंबीर ऍड करणार आहे. ही लगेच झटपट अशी भाजी रेडी होते जर तुम्ही मटार ऑलरेडी पहिलाच जर शिजवून घेतले असतील तर. आणि आता राईस सोबत खाणार आपण मस्त. तर आज इव्हनिंगचं जेवण हे आहे. कसं आहे? काय कोल्हापुरी ठेचा आहे आणि हे पापड आहे. हा ठेचा, हा राईस, पापड आणि बाजूला कोको. तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच होतं आणि मी आता इथे ब्लॉग एंड करतेय. माझं सगळं जेवण वगैरे झालंय, भांडी घासून झाले आणि आता झोपायचे कारण सकाळी परत जॉबला जायचंय. तर तुम्हाला कसं वाटलं जेवण? एकदम मस्त छान ना. आता जेवण झालं. रात्रीला टाइमपास शेंगा शेंगा सोलायचे आणि खायचे. आता हा रात्रीचं बोलतोय कारण की याची नाईट शिफ्ट आहे आणि हा रात्रभर जागा असतो आणि माझी डे शिफ्ट आहे. सो मी आणि कोको आम्ही 2 जण झोपतो. तर आता मी आणि कोको झोपायला जाणार आणि आमचे डॅडी काम करणार आहे. सो कोको से बाय टू एव्हरीवन. से बाय. चलो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि असंच ब्लॉगवरती प्रेम करत राहा आणि खूप सारं सपोर्ट करा. थँक्यू. बाय 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 बाय.